आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। रायगड हदरलं, 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार। महाराष्ट्रात महिला तसेच अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। 2 दिवसांपूर्वी पुण्यात एका स्कूल बस चालकाने 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती। ही घटना ताजी असतानाच रायगडमधील पेण तालुक्यातही अशीच प्रकारची घटना घडली आहे। गावातील पोलीस पाटलानंच एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार झालाय। पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे। या घटनेमुळे पेण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। रमेश अंबाजी पाटील वय वर्ष 62 असा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस पाटलाचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची पीडित मुलीच्या वडिलांसोबत चांगली मैत्री आहे। याचाच फायदा घेऊन त्यानं पीडितेवर बलात्कार केला। याविषयी कुणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना ठार मारेन अशी धमकीही दिली। घडलेल्या प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली। तिनं याची वाच्यता कुणाकडेही केली नाही। याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपीनं पीडितेवर वारंवार बलात्कार केला। गेल्या 2 वर्षापासून आरोपी हा पीडितेचं लैंगिक शोषण करत होता। त्यासाठी त्यानं तिला पेण तालुक्याच्या बाहेर देखील नेलं होतं। पीडित मुलगी पूर्णपणे आरोपीच्या वासनेची शिकार झाली होती। आरोपीकडून वारंवार लैंगिक शोषण होत असल्यानं पीडितेला वेदना असह्य झाल्या। तिनं मोठ्या हिमतीनं हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला। त्यांनी तातडीनं वडखळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुन्हा दाखल करताच आरोपी फरार झालाय। आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध घेतला जातोय।